नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील दिशाज्ञान हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण दिशा लक्षात कशा ठेवायच्या याची देखील मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आणि दिशांवरील क्वेश्चन हे ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसे सॉल्व करायचे हे देखील मी तुम्हाला शिकवणार आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। बघा, मुख्य दिशा किती आहेत? 4 आहेत। पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। आणि उपदिशा देखील 4 आहेत। आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य। आता ह्या दिशा लक्षात कशा ठेवायच्या ते आपण पाहूया। आपण इथं दिशा चक्र काढूया। बघा, कोणताही नकाशा असो, आपल्या भारत देशाचा असो किंवा जगाचा असो, त्या नकाशामध्ये सगळ्यात वरती कोणती दिशा असते? तर उत्तर दिशा असते। आणि उत्तरच्या ऑपोजिट कोणती दिशा? तर दक्षिण दिशा। आणि आपल्या उजव्या हाताला असते पूर्व दिशा आणि पूर्वच्या ऑपोजिट असते पश्चिम दिशा। नकाशामध्ये दिशा अशाच प्रकारे मांडलेल्या असतात। मग आता ह्या दिशा लक्षात कशा ठेवायच्या? आपल्या उजव्या हाताला असते पूर्व दिशा, पूर्वच्या ऑपोजिट पश्चिम, आणि वर असते उत्तर आणि उत्तरच्या ऑपोजिट दक्षिण। आता बघा, ह्या मुख्य दिशांमध्ये प्रत्येक 2 दिशांमध्ये बघा, उत्तर आणि पूर्व मध्ये काटकोन तयार झालेला आहे। पूर्व आणि दक्षिण मध्ये देखील इथं काटकोन तयार झालेला आहे। दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये सुद्धा इथं काटकोन आहे आणि उत्तर पश्चिमच्या मध्ये सुद्धा इथं काटकोन तयार झालेला आहे। आता आपण उपदिशा लिहूया। उपदिशा लिहिताना सुद्धा इथून सुरुवात करायची। मुख्य दिशा लिहिताना पण इथूनच सुरुवात करायची। पूर्व, पूर्वच्या ऑपोजिट पश्चिम, वर उत्तर आणि खाली दक्षिण। मग उपदिशा लिहिताना पण उजव्या बाजूने सुरुवात करायची आणि हा क्रम लक्षात ठेवायचा। आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य। मग इथून सुरुवात करायची, आग्नेय, आणि क्लॉकवाईज जायचं। क्लॉकवाईज असं जायचं। आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य। बघा, हे दिशाचक्र जर आपण लक्षात ठेवलं तर दिशांवरील प्रश्न आपल्याला अगदी इझिली सॉल्व करता येतील। इथं मुख्य दिशांमध्ये काटकोन तयार झालेला होता, 4 काटकोन तयार झाले होते, परंतु उपदिशा काढल्यामुळं या काटकोनाचे दोन कोनामध्ये रूपांतर झालं आहे। बघा, काटकोन असतो 90 अंशाचा आणि उपदिशांमुळे प्रत्येक काटकोनाचे 2 कोनामध्ये रूपांतर झाले आहे। म्हणजे अर्धे अर्धे करून घेऊया आपण। 45 अंश, 45 अंश। काटकोन 90 अंशाचा असतो, मग इथं 2 समान भाग झालेले आहेत, म्हणून 45 अंश 45 अंश लिहिले। आता या प्रत्येक दिशांमध्ये 45 अंशाचा कोन तयार झालेला आहे। बघा, 45 अंश, इथं सुद्धा 45 अंश, 45 अंश। आता सगळीकडे 45 अंशाचा कोन आहे। हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मुख्य दिशांमध्ये काटकोन आहे, 90 अंशाचा कोन आहे, आणि उपदिशा काढल्यामुळं प्रत्येक कोन 45 अंशाचा झाला आहे। आता आपण दिशांवरील क्वेश्चन सोडूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, एका घड्याळात तास काटा आग्नेय दिशा तर मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवत असेल तर ते घड्याळ कोणती वेळ दर्शवते? म्हणजे त्या घड्याळात किती वाजले असतील? आपण घड्याळाची डायग्राम फास्ट मध्ये काढूया। इथं 12, 3, 6, 9 आणि दिशा देखील काढूया। आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा, पूर्वच्या ऑपोजिट पश्चिम, वर उत्तर आणि खाली दक्षिण। आणि उपदिशा इथं उजव्या हातापासून स्टार्ट करायचं आणि क्लॉकवाईज जायचं। आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य। बघा, तास काटा आग्नेय दिशा दाखवतोय,
तास काटा आग्नेय दिशा दाखवतोय, म्हणजे तास काटा इथे आहे आणि मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवतोय. मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवतो. तर त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील? बघा, इथं 4 आणि इथे 5. म्हणजे या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? हा तास काटा आग्नेय दिशेला आहे, म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये आहे. म्हणजे किती वाजले? तास काटा 4 आणि 5च्या मध्ये आहे आणि मिनिट काटा 6 वर आहे. म्हणजे या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? तर 4:30 वाजले आहेत. तर ते घड्याळ कोणती वेळ दर्शवते? 4:30, म्हणजे 4:30 झालेली आहेत. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. पुढचा क्वेश्चन पाहूया. पूजा 12 किलोमीटर उत्तरेकडे गेली, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेली, तर ती मूळ जागेपासून किती अंतरावर आहे? बघा, हे दिशांवरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे दिशाचक्र अचूक काढता आलं पाहिजे आणि हे दिशाचक्र जर आपल्याला अचूकपणे काढता आलं तर आपल्याला कोणताही प्रश्न अगदी सहजपणे सोडवता येईल. पूजा 12 किलोमीटर उत्तरेकडे गेली. बघा, इथं वर आहे उत्तर दिशा. पूजा 12 किलोमीटर उत्तरेकडे गेली, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेली. अगोदर ती 12 किलोमीटर उत्तरेकडे गेली, मग उजवीकडे वळून, म्हणजे इकडे उजवीकडे वळून 5 किलोमीटर अंतरावर गेली, तर ती मूळ जागेपासून किती अंतरावर असेल? म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर काढायचंय. आपण इथं ड्रॉ करूया. बघा, पूजा 12 किलोमीटर उत्तरेकडे गेली. पूजा, हे बघा, इथं पूजाचं मूळ ठिकाण आहे आणि ती 12 किलोमीटर उत्तरेकडे गेली. इथून ती 12 किलोमीटर गेली म्हणून इथं 12 लिहिले आणि नंतर उजवीकडे वळाली. आता ही उजवी बाजू कशी? इथं आपल्या हाताची वर उत्तरेकडे तोंड आहे म्हणून इथं आपल्या हाताची उजवी बाजू ते पूजाची उजवी बाजू. बघा, आता उजवीकडे म्हणजे इकडे, इकडे उजवीकडे वळून 5 किलोमीटर अंतरावर गेली, तर आता ती मूळ जागेपासून किती अंतरावर आहे? इथं बघा, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मग 12चा आणि 5चा वर्ग करूया. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग आहे 144 आणि 5चा वर्ग आहे 25 आणि यांची ॲडिशन किती होती? 5 अधिक 4 9, 2 अधिक 4 6 आणि 2 अधिक इथं 1 आहे, असा 169 आली ॲडिशन. आणि या 169चं वर्गमूळ घ्यायचं. 169चं वर्गमूळ आहे 13. म्हणजे पूजा तिच्या मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर 13 किलोमीटर अंतरावर आहे. 13 किलोमीटर. पुढचा क्वेश्चन पाहूया. सकाळी जॉगिंग करताना सुजयचे तोंड दक्षिणेकडे होते. विजय सुजयच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता, तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल? बघा, हा क्वेश्चन खूप मोठा दिसतो, परंतु जर केअरफुली आपण समजून घेतला तर हा क्वेश्चन खूप इझी आहे. आणि इथं बघा, ऑप्शनमध्ये मुख्य दिशा दिलेल्या आहेत म्हणून आपल्याला मुख्य दिशांमध्येच कंपॅरिझन करायचं आहे. बघा, सकाळी जॉगिंग करताना सुजयचं तोंड दक्षिणेकडे होतं. दक्षिण दिशा खाली आहे म्हणजे सुजयचं तोंड कसं होतं? असं दक्षिणेकडे होतं. विजय सुजयच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. सुजयचं तोंड दक्षिणेकडे होतं. बघा, हा आहे सुजय आणि याचं तोंड कोणत्या दिशेला होतं? दक्षिणेला होतं, म्हणजे असं होतं. आणि विजय सुजयच्या डावीकडे असलेल्या दिशेत तोंड करून धावत होता. आता ह्या सुजयचं जर तोंड दक्षिणेकडे असेल तर त्याच्या डावीकडे कोणती दिशा आहे? त्याच्या डावीकडे इकडे बघा, इथं त्याच्या डावीकडे पूर्व दिशा आहे. म्हणजे इथं तोंड करून कोण धावत होतं? विजय. विजयचं तोंड कुठं होतं? पूर्वेला होतं. हा सुजय दक्षिणेला तोंड करून उभा आहे आणि विजय सुजयच्या डावीकडे, ह्या सुजयच्या डावीकडे म्हणजे इथे पूर्वेला, विजय इकडं पूर्वेला तोंड करून धावत आहे.
धावत होता तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल? बघा इथं आहे पूर्व आणि पूर्वच्या डावीकडे कोणती दिशा आहे? तर उत्तर दिशा आहे. बघा पुन्हा एकदा समजून देते. सुजयचं तोंड कोणत्या दिशेला होतं? दक्षिणेला होतं. हे बघा इथं होतं सुजयचं तोंड असं होतं आणि विजय सुजयच्या डावीकडे. आता बघा सुजयचं तोंड इथं दक्षिणेला आहे म्हणल्यावर सुजयची डावी बाजू कोणती असेल? ही आपल्या हाताची डावी बाजू ते सुजयची डावी बाजू येणार नाही. तोंड दक्षिणेकडे आहे म्हणून इथं आपल्या हाताची उजवी बाजू ती सुजयची डावी बाजू येणार. म्हणजे सुजयच्या डाव्या बाजूला इकडे विजय इकडं पूर्वेकडे तोंड करून धावत होता आणि आपल्याला काय विचारलंय? तर या विजयच्या डावीकडे कोणती दिशा आहे? मग विजयच्या डावीकडे आता बघा इकडे विजयच्या डावीकडे वरती कोणती दिशा असते? उत्तर दिशा. म्हणजे विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल? तर उत्तर दिशा असेल. पुढचा क्वेश्चन पाहूया. अरविंद पश्चिम दिशेकडे पाठ करून उभा आहे. तो उजव्या बाजूस प्रथम 45 अंशातून व नंतर काटकोनात वळला तर त्याच्या समोर कोणती दिशा येईल? बघा अरविंद पश्चिम दिशेकडे पाठ करून उभा आहे. बघा पश्चिम दिशेकडे त्याची पाठ आहे म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्वेला असेल. इथं आपण ही बाजू म्हणजे पाठ समजूया आणि ही बाजू म्हणजे तोंड समजूया. पश्चिम दिशेकडे पाठ करून उभा आहे म्हटल्यानंतर त्याचं तोंड आहे पूर्वेला. तो उजव्या बाजूस प्रथम 45 अंशातून वळला. बघा तो असा उभा आहे आणि तो उजव्या बाजूस प्रथम 45 अंशातून वळला. आता तो आग्नेयेला आला आणि नंतर पुढे काय सांगितलंय? व नंतर काटकोनात वळला. अगोदर तो असा पश्चिम दिशेला पाठ करून उभा होता म्हणजे त्याचं तोंड पूर्वेला होतं. नंतर तो 45 अंशाच्या कोनातून वळला म्हणजे त्याचं तोंड आता आग्नेयेला आलं आणि नंतर तो पुन्हा काटकोनात वळला. उजवीकडे काटकोनात वळला. बघा आता हा 45 अंशाचा कोन आणि हा 45 45 45 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन. हे बघा बघा आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर नैऋत्य दिशेला असेल. त्याच्या समोर कोणती दिशा असेल? तर नैऋत्य दिशा असेल. बघा अरविंद पश्चिम दिशेकडे पाठ करून उभा होता. हे बघा मी इथं इकडे पश्चिम दिशा आहे आणि इथे पूर्व दिशा आहे म्हणजे तो असा उभा होता आणि तो उजव्या बाजूस प्रथम 45 अंशाच्या कोनातून वळला म्हणजे तो असा वळला. आता त्याचं तोंड आग्नेयेला आहे व नंतर पुन्हा तो उजव्या बाजूला काटकोनात वळला. इथं असा 45 अंशाचा कोन आणि इकडे 45 अंशाचा कोन म्हणजे इकडे कोणती दिशा असते आपल्याला माहीतच आहे. हे बघा इथं कोणती दिशा आहे? तर नैऋत्य. म्हणजे आता त्याच्या समोर कोणती दिशा असेल? तर नैऋत्य दिशा असेल. पुढचा क्वेश्चन आहे. रजत ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला तर त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल? बघा मागच्या क्वेश्चन मध्ये त्याच्या समोरची दिशा विचारली होती आणि इथं त्याच्या उजव्या हाताकडची दिशा कोणती आहे हे विचारलं आहे. बघा रजतचं तोंड कोणत्या दिशेला आहे? तर ईशान्येला आहे. रजत ईशान्येकडे तोंड करून उभा आहे. ही मार्करची बाजू म्हणजे तोंड आहे असं आपण कन्सिडर करूया आणि तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला. आता डावी बाजू उजवी बाजू ही आपली क्लिअर झालीच पाहिजे. बघा आता तोंड ईशान्येला आहे मग त्याची डावी बाजू कोणती असेल? इकडची असेल. ही बाजू डावी असेल. तो डावीकडे 3दा काटकोनात वळला. आता या मुख्य दिशांमध्ये जसं पूर्व उत्तर मध्ये 90 अंशाचा कोन आहे, उत्तर पश्चिम मध्ये 90, पश्चिम दक्षिण मध्ये 90 अंशाचा कोन आहे, पूर्व दक्षिण मध्ये 90 अंशाचा कोन आहे. तसंच या उपदिशांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. बघा वायव्य आणि ईशान्येमध्ये इथं 90 अंशाचा कोन आहे. हा वायव्य आणि नैऋत्यमध्ये बघा इथं हे 45 45 हा 90 अंशाचा कोन.
नैऋत्य आणि आग्नेयमध्ये पण बघा 45 45 म्हणजे 90 अंशाचा कोन, आणि ईशान्य आणि आग्नेयमध्ये सुद्धा 45 45 म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. रजतचं तोंड ईशान्येकडे आहे आणि तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला. बघा, तो डावीकडे 3 वेळा काटकोनात वळला. मग इथून इथं आला, एकदा वायव्येकडे आला, दुसऱ्यांदा काटकोनात वळला, नैऋत्येकडे तोंड आलं त्याचं, आणि आता तिसऱ्यांदा काटकोनात वळला. तेव्हा त्याचं तोंड कोणत्या दिशेला आलं? आग्नेयेला आले. आणि आपल्याला काय विचारलंय? त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती आहे? बघा, 3 वेळा काटकोनात वळल्यावर त्याचं तोंड आहे आग्नेयेला, आणि त्याच्या उजव्या हाताकडे कोणती दिशा आहे? बघा, त्याच्या उजव्या हाताकडे इथं दक्षिण दिशा आहे. आणि दक्षिण जर नसेल तर नैऋत्य, दक्षिण जर ऑप्शनमध्ये नसेल तर नैऋत्य दिशा हे सुद्धा बरोबर असणार. मग त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? तर दक्षिण दिशा असेल. दक्षिण ही त्याच्या उजव्या हाताकडची प्रथम क्रमांकाची दिशा आहे, आणि त्याच्यानंतरची नैऋत्य आहे. ऑप्शनमध्ये जे असेल, दक्षिण असो किंवा नैऋत्य असो, दोन्हीही आन्सर बरोबर आहेत. तर त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती? दक्षिण दिशा असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निलिमा आणि सुरेखा एकमेकींकडे पाठ करून उभ्या आहेत. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे असेल तर सुरेखाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? बघा, निलिमा आणि सुरेखा एकमेकींकडे पाठ करून उभ्या आहेत. निलिमा आणि सुरेखा या एकमेकींकडे पाठ करून उभ्या आहेत. आपण असं कन्सिडर करूया, इथं आहे तोंड आणि इथे आहे, हे आहे पाठ, हे आहे तोंड. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे असेल. बघा, आता इथं खालची बाजू कोणती? दक्षिण. मग दक्षिणेकडे तोंड कोणाचं आहे? तर निलिमाचं आहे, म्हणजे ही निलिमा आहे. निलिमाचं तोंड जर दक्षिणेकडे असेल, निलिमाचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर सुरेखाचं तोंड कोणत्या दिशेला असेल? निलिमा आणि सुरेखा एकमेकींकडे पाठ करून उभ्या आहेत म्हटल्यावर मग निलिमाचं तोंड दक्षिणेकडे आहे. मग सुरेखाचं तोंड हे आहे सुरेखा. मग या सुरेखाचं तोंड कोणत्या दिशेला आहे? वर आहे, उत्तरेला आहे. वर दिशा कोणती असते? उत्तर. निलिमाचं तोंड आहे दक्षिणेला आणि सुरेखाचं तोंड आहे उत्तरेला. आणि आपल्याला काय विचारलंय? सुरेखाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? बघा, आता सुरेखाचं तोंड आहे उत्तरेला, आणि मग डाव्या हाताला इकडे कोणती दिशा आहे? तर इथं पश्चिम दिशा आहे. बघा, इथं उत्तरेच्या डावीकडे कोणती दिशा आहे? तर पश्चिम दिशा आहे. म्हणजे सुरेखाच्या डाव्या हाताला इकडे कोणती दिशा असेल? तर पश्चिम दिशा असेल. पश्चिम. बघा, आता लास्ट क्वेश्चन आहे, उत्तरेकडे तोंड करून उभी असलेली निर्भया 57 वेळा डावीकडे काटकोनात वळली तर शेवटी तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? बघा, इथं आपण मुख्य दिशा काढून घेऊ. पूर्व, पूर्वच्या ऑपोजिट पश्चिम, खाली दक्षिण आणि वर उत्तर. निर्भयाचं तोंड कुठे आहे? तर उत्तरेला आहे, आणि ते डावीकडे कोणत्या दिशेला? तर डावीकडे. ती डावीकडे 57 वेळा काटकोनात वळले. आता आपण बघूया, असं 57 वेळा मोजत बसायचं का? नाही मोजायचं. 57 वेळा नाही मोजायचं. इथं बघा, डावीकडे एकदा वळल्यावर इथं एक काटकोन तयार होतो, इथं एक, इथं एक आणि इथं एक. म्हणजे या मुख्य दिशांमध्ये 4 वेळा काटकोन तयार होतो. म्हणून 57ला 4ने भाग द्यायचा. 4 एक 4, 1 उरला. 4 चौक 16, बाकी उरली 1. बाकी किती उरली? 1 उरली. म्हणून मग आपण फक्त डावीकडे एकदा इकडं काटकोनात वळायचं. मग आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? तिची पाठ कोणत्या दिशेला आहे? मग तिचं तोंड बघा, ती डावीकडे 57 वेळा काटकोनात वळली तेव्हा तिचं तोंड आहे पश्चिमेला. मग तिची पाठ कोणत्या दिशेला आहे? तर पूर्वेला आहे. तिची पाठ पूर्वेला आहे. आणि जर तिचं तोंड विचारलं असतं तर तिचं तोंड
पश्चिम दिशेला आहे असं आपल्याला सांगता आलं असतं, पण इथं पाठ विचारले आहे तर तिची पाठ पूर्व दिशेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिशांवरील प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने कमीत कमी वेळात कसे सॉल्व्ह करायचे हे अभ्यासले आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.